हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर गुरुपूजन कसं करायचं त्याच्यावर मी आजचा व्हिडिओ करणार आहे किंवा माहिती देणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे केंद्रात जात असतो. सगळ्यांनी आवर्जून केंद्रातच जायचंय, कारण की गुरुपूजनाचं व्यवस्थित अभिषेक केंद्रात झालेला असतो आणि जे काही मंत्र असतात ते आपल्याला म्हणायला मिळतात आणि ते व्यवस्थित तिथं ताई दादा जे कोणी असतील ते आपल्याकडनं म्हणून घेतात आणि तिथलं जे व्हायब्रेशन आहे त्याचा आपल्याला फायदा होतो. तर सगळ्यांनी म्हणजे कमीत कमी निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरी वेळ नसेल तरी वेळ काढायचा प्रयत्न करायचा आणि केंद्रात जाऊन गुरुपद घ्यायचं. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे पण स्वामींची मूर्ती असते. जरी आपण गुरुपूजन केंद्रात करायला जात असू तरी सुद्धा आपल्या घरच्या मूर्तीचा पण अभिषेक आपण केला पाहिजे, कारण स्वामींची मूर्ती आपण घरी घेतल्यावर तो आपण रेग्युलरच अभिषेक करायचा असतो. किमान गुरुवारी तरी आपण अभिषेक हा केलाच पाहिजे. तर सर्वात प्रथम काय करायचंय, महाराजांची मूर्ती आपल्या ताम्हणात घ्यायची आहे. पंचामृताने स्नान करायचंय. पंचामृताने स्नान करून झाल्यानंतर शुद्धोदक स्नान करायचंय, म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान करायचंय महाराजांचं आणि मग अभिषेक करायचंय. अभिषेक करताना आपल्याला स्त्री सुक्त एक वेळा आणि पुरुष सुक्त एक वेळा म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. जर आपल्याला वेळ नसेल, जॉब करत असाल, लहान मुलं असतील, म्हणजे कदाचित तुम्हाला वेळच नसेल, तर काय करायचंय, श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा म्हणून महाराजांच्या मूर्तीवर शुद्धोदक स्नान करायचंय. त्या ती मूर्ती घेऊन पुसून आपल्या देवघरात ठेवायची, तिची पंचोपचार पूजा करायची, म्हणजे हळद कुंकू अक्षदा आणि अष्टगंध याच्याने तिचं पूजन करायचंय. हिना अत्तर लावायचे किंवा गुलाबाचं अत्तर लावायचे. मग महाराजांना धूप दीप ओवाळायचा आहे आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे, आरती करायची आहे, प्रसाद ठेवायचा आहे. प्रसाद पेढे ठेवू शकता तुम्ही, जर बेसनाचे लाडू केले तर ते ठेवू शकता आणि जेवणाचा नैवेद्य जर म्हटला तर तुम्ही पुरणपोळी पण करू शकतात. कारण तर ज्यांना वेळ नसेल त्यांनी काय करायचं, जे आपण अभिषेक केलेला आहे ते जे तीर्थ आहे, म्हणजे जे पाणी आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं, ते आपण पळीने हातात घ्यायचंय आणि म्हणायचंय की जर तुम्ही केंद्रात गेला तर तुम्हाला म्हणायची गरज नाही, तिथं केंद्रातले दादा ताई तुमच्याकडनं करून घेतील. तर परंतु कधी कधी कसं होतं ना, तिथं केंद्रात खूप गर्दी असते, ते दादा काय सांगतात किंवा त्या काय ताई काय सांगतात आपल्याला अजिबात कळत नाही, कारण आवाज असतो. तर थोडंसं जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेतली तर ते तुम्हाला काही जर सांगितलं थोडं की तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला काय म्हणायचं. ते खूप पोटतिडकीने सांगत असतात पण आपल्याला ऐकू नाही येत, कारण की खूप गर्दी असते. तर तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही जर लक्षात ठेवलं, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यानंतर ह्या माहितीचा आधार घेऊन तुमच्या लक्षात राहील. तुम्ही 2-3 वेळा जर हा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला ती माहिती म्हणजे ते काय म्हणायचे ते क्लिअर राहील. महाराजांना प्रार्थना करायची, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझी या गुरुपौर्णिमेपासून तर पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपद घ्यावे आणि मला सत्य शिष्य होण्याचा आशीर्वाद द्यावा आणि माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना करायची. म्हणजे शिष्य सगळेच होतात बघा महाराजांचं, आजकाल तर खूप खूप सेवेकरी वाढले, पण सत्य शिष्य होण्याची प्रार्थना गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. कारण महाराजांना खोटारडेपणा चालत नाही, तर खोटेपणाने शिष्य सेवा करून काही फायदा होणार नाही. तुम्हाला भले 4 गोष्टी भेटतील, पण जे खरा महाराजांचा आशीर्वाद आहे किंवा महाराजांचे आवडतं शिष्य व्हायचं असेल तुम्हाला, तर सत्तेच्या मार्गानेच चालावं लागेल, त्याला दुसरा पर्याय नाही. त्यानंतर तीर्थ हातात घेऊन आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे हा तुम्ही सगळ्यांनी तीर्थ घेऊन मंत्र हा केंद्रात म्हणायचा आहे. पण ज्या ताईंची लहान मुलं आहेत, जॉब करत असतील, त्यांना वेळच नसेल, घराच्या बाहेर पडू शकत नाही, लांब असेल केंद्र, तर त्यांच्यासाठी तर जे आपण अभिषेक केलेला महाराजांचं तीर्थ असतं, पाणी असतं, ते हातात घ्यायचंय आणि मंत्र म्हणायचं आहे. मंत्र कुठला, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्या महम शिरसा धारम्या महम असं म्हणून ते पाणी आपण काय करायचंय, प्राशन करायचंय. त्यानंतर हातात गुलाबाचं फूल, एक नारळ, यथाशक्ती दक्षिणा. त्यानंतर महाराजांना म्हणायचंय, आजपासून आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा हात, आपणच आमचा योगक्षम चालवावा. या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून
मी आपली तन मन धनाने व वाणीने जास्तीत जास्त सेवा करेल आणि शिल्लक राहिलेला वेळ राष्ट्र कार्यासाठी देईन. म्हणजे शिल्लक राहिलेला वेळ आपलं जे सगळं दिनचर्या आपला जॉब करून घरातली कामं करून जो काही वेळ असेल तो आपण राष्ट्र कार्यासाठी तो वेळ मी देईल. आणि तन मन धनाने तर आपण सगळे सेवा करतो, पण वाणीने म्हणजे चांगलं वाचेन, चांगलं बोलेल लोकांशी, चांगला व्यवहार करेल. तर अशा पद्धतीने मी तुमचं आजपासून सेवा करेन, या कार्यासाठी देईन अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि नारळ, खडी साखर हे सगळं आपण महाराजांना अर्पण करायचंय. आणि ज्या ताईंकडे मूर्ती नसेल तर त्यांनी काय करायचंय, त्यांनी अभिषेक सोडून सगळी पूजा करायची आहे. म्हणजे फोटो छानपैकी शुद्ध कापडाने पुसायचा आहे, मग तो फोटो मांडायचा आहे. त्याची पंचोपचार पूजा म्हणजे हळद कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फूल याच्याने पूजा करायची आहे. आणि अत्तर लावायचं, हिना अत्तर लावा, गुलाबाचं अत्तर लावा आणि जे काही आपण म्हटलं ते सगळं म्हणायचंय. तर आजची ही गुरुपौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.